असं कसं, मला काहीतरी मदत करू दे ना. अगं लीला, काही करायची गरज नाही, सगळी तयारी केलेली आहे. या या या, बसा बसा. तुम्ही रोज असेच जेवता का? नाही म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, माझं म्हणणं आहे की तुम्ही असंच रोज टेबल खुर्ची वगैरे अशी अरेंजमेंट करून जेवता? नाही नाही, हे आज खास तुमच्यासाठी आहे, नाहीतर आम्ही नेहमी खालीच बसतो. आओ ते काय झालं? आओ आओ तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना मी, असं अंतर करू नका प्लीज. मी पुन्हा तुम्हाला सांगतोय की मी आलोय म्हणून काही स्पेशल करायची काहीच गरज नाहीये. तुम्ही जसे जेवता तसंच मी जेवीन. वाढा. सगळं बायानो, बघत काय बसलाय? चला चला. करा करा, सुरुवात करा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण हे जाणीचे यज्ञ कर्म, जय जय रघुवीर समर्थ. नाही जे ते आमच्याकडे अशीच पद्धत आहे, प्रत्येक जेवणाआधी आम्ही प्रार्थना म्हणतो. माझे संस्कार. थांबा थांबा, अगं काय झालं? शिवरडतेस ते? म्हणजे नवीन जोडप्यानी एकमेकांना घास भरवायचा असतो, अशी पद्धत आहे. जागीरदार तिची जबाबदारी घेणार आहेत की नाही? अगं मावशी, जहागीरदार तसे नाही आहेत ग. ती लीला आली आहे ना, तिच्यामुळे हे सगळं घडतंय. ती आल्यापासून ना घरात रोज काही ना काहीतरी होतंय, म्हणून तुला आजीने फोन केला नसेल, बाकी काही नाहीये. त्या लीलाशी माझं काही घेणं देणं नाहीये ग. मला तुम्ही माझ्या मुलीची जबाबदारी घ्यायला हवी आहे, आणि ती सुद्धा पूर्णपणे. जबाबदारी पूर्णपणे घ्यायची म्हणजे? आता काही दिवस मी श्वेताला तिकडे राहायला पाठवणार आहे, म्हणजे ती सतत सगळ्यांच्या नजरेसमोर राहील, आणि सरोजनी ताईंच्या डोक्यावर टांगती तलवार राहील की माझ्या मुलीच्या भविष्याची सोय करायची आहे. अगं मावशी, पण मी काय म्हणते, काही दिवस कशाला? श्वेता पूर्णपणे सेटल होईपर्यंत तिला इथेच राहू दे ना. म्हणजे लीला कशी वेंधळी आहे, खोटाडी आहे, धांदरट आहे, हे हायलाइट होईल, आणि त्याचबरोबर श्वेता कशी चांगली आहे, सद्गुणी आहे, हे दिसत राहील. कसं आहे ना, श्वेताला न्याय मिळाला पाहिजे, आणि तो मी तिला मिळवून देणारच. आणि ते वचन आता मीच पूर्ण करणार आहे. तुम्हाला आम्हाला काहीतरी द्यायचं आहे. आता काय बाबा? सांगतो. हे जे लीलाच्या लहानपणापासून आम्ही तिच्या लग्नाची तयारी करत होतो. माझ्या लीलाचं लग्न थाटामाटात व्हावं अशी खूप इच्छा होती माझी. निदान आता तरी आमच्याकडून जावयाचं आणि माझ्या लेकीचं कौतुक व्हावं ही माझी इच्छा आहे.
हे तुझ्यासाठी. हे जे हा लीलाच्या आईचा हार आहे आणि हा हार लीलानं लग्नात घालावा अशी आमची इच्छा होती. तेव्हा शक्य झालं नाही म्हणून आता देतो. अहो एक मिनिट हा, इकडे या. एकच मिनिट आहे. काय असं काय करताय तुम्ही? हा एवढूसा हार देणार आहात का लीलाला? नाही नाही, आपण नाही का एजंटच्या घरी जातो ते बघतो की नाही, आपली लीला किलो किलोभर सोनं घालून फिरत असते घरामध्ये. हा एवढासा हार घेऊन ती जर घरी गेली तर मग तिची सासू आणि त्या 3 सुना काय विचार करतील तिच्याबद्दल, याचा विचार नाही का केला तुम्ही? लीलाचे बाबा, मी एक सांगू? लीलाचे बाबा, तुम्ही इतरांचा जास्त विचार करत जाऊ नका. कारण की आई वडिलांनी दिलेली कुठलीही गोष्ट ती मौल्यवानच असते. बाबा, आणा तो हार इकडे. हा हार मी आईची आठवण म्हणून आयुष्यभर जपून ठेव. मनात किती असलं ना तरी मी त्यांना नाही सांगू शकत की तुम्ही इथे राहा म्हणून. आज माझे बाबा असते तर त्यांना तुमचं बोलणं ऐकून फार वाईट वाटलं असतं. फक्त घर मोठं नाही, तुम्ही श्रीमंत नाही म्हणून मला राहा असं म्हणायची तुमची हिंमत नाही होते. दॅट्स अनफॉर्च्युनेट. काही लाजच नाहीये हिला, आणि हिलाच नाही ज्या घरच्यांना सुद्धा नाहीये. ही फॅमिली तरी खरी आहे का? काही पण भाड्याने आणलीये. खरंच खरंच मॅडम, खरंच आमच्याकडनं खरंच चूक झाली. खरंच म्हणजे खरंच तुम्ही माझं ऐकून घ्या. कारण म्हणजे आमच्याकडून तुम्हाला अशी ट्रीटमेंट मिळाली आणि तरीही तुम्ही मला नेहमीच रिस्पेक्ट देता. लीलाचे बाबा, आपल्या दोन्ही फॅमिलीज मधला सो कॉल स्टेटस डिफरन्स नसता तर तुम्ही मला इथे राहायला सांगितलं असतं का? ऍक्च्युली मी सहजपणे असं कुठे राहत नाही आणि ऍक्च्युली कम्फर्ट घरातल्या लोकांच्या प्रेमामुळे मिळतं, ना की लक्झुरियस गोष्टींमधनं. हे जे मी इथे राहायला तयार आहे. थँक्यू एजे. माय प्लेजर.
फोन आन्सर करू शकतेस तू. हं? रेवती, फोन उचल. कुठला तरी इम्पॉर्टंट कॉल असेल. अगदी काय करतेस? हे काम सोड, कळलं का? ए जे राहणार आहेत ना आपल्या घरी, हा व्यवस्था करायला नको का? तुझी खोली आवरायला सांगितली होती, नवीन चादरी, उशांचे अबरे बदललेस ना? झालंय ना? हो केलंय सगळं. पांघरुणं काढून ठेवलीस का? स्वच्छ धुतलेली होती ना? जा पटापट काम करे, फोनवरचं लक्ष काढ, कळलं? तो काय चाललंय? हा फोन मध्ये कशाला लक्ष? सांगते ना मी तुला, जा पटकन काम कर. जाते. काय ना, कर पटकन. रेऊ, हा बघ कोण आहे? हो. इन्स्पेक्टर साहेब आलेत. मावशी अगं काय झालं? कोण आहे? कोण आलंय? इन्स्पेक्टर विक्रांत. इन्स्पेक्टर विक्रांत. इन्स्पेक्टर विक्रांत, व्हॉट अ सरप्राईज. तुम्ही इथे कसे? काय नाही, मी इथेच एरियामध्ये, ह्या एरियामध्ये राऊंडअपला होतो. म्हटलं की इथे येऊन जाऊ म्हणून आलो. पण तुमचा तर इथे फॅमिली टाइम सुरू आहे. आय एम सॉरी. तुम्ही छान स्पेंड करा तो. मी येतो. थांबा, तुम्ही इथे आलाच आहात. राहत या, काहीतरी महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. तुम्ही एसी शोधताय का? आमच्याकडे नाही एसी. पण खिडकी आहे, ती उघडली ना की छान वारा येतो. आय एम फाईन. तुम्हाला जर अजून काही हवं असेल तर मला अजिबात विचारू नका. पाण्याचा तांब्या ठेवलेला आहे, फॅन सुरू आहे, खिडकी उघडली आहे, पांघरुण आहे, त्यामुळे तर तुम्हाला जे काय हवं ते सगळं इकडे आहे. त्यामुळे तुम्ही पटकन झोपून घ्या. झोप आता तू प्लीज. आय एम फाईन, कळलं? तुम्ही असेच झोपणार आहात का? दुसरं काही ऑप्शन आहे? अचानक इथे राहायचं ठरलं. मी काही तयारी करून आलो नव्हतो.
आणि आत्ता कपडे मागवायचे म्हणजे खूप उशीर होईल. जाऊ दे. नाही, असे ह्याच कपड्यात कसे झोपाल? मी ना बाबांचं काही आहे का बघते. हा, नाही नाही, काय गरज नाही त्याची, प्लीज. हे घ्या. कपडे खूप साधे आहेत. दुसऱ्यांचे कपडे घालून कसं झोपायचं? पण मी जर नाही म्हणालो तर परत माझं नको म्हणणं म्हणजे आर्थिक परिस्थितीवर येणार आणि लीलाचे बाबा परत हट होणार. नाही, मी घालतोय कपडे. घाली. धुतली आहेत ते, स्वच्छ आहे. थँक्यू. मग माझी बहीण आहेच भारी. अरे जावे बापू, तुम्ही एवढ्या सकाळी उठला? हो, गुड मॉर्निंग. मी नॉर्मली 6 वाजता उठतो, पण तुम्ही तो ऑलरेडी चहा वगैरे घेऊन बसलेला आहात. तुम्ही किती वाजता उठता? आम्ही 4:45लाच उठतो सगळेजण. बर, तुम्ही बसा ना. काय देऊ तुम्हाला? चहा, कॉफी की तुमचं ते हे हिरवा चहा देऊ? ग्रीन टी. हा, तेच ते. नाही नाही, मी अंघोळ झाल्याशिवाय काही खात नाही. मी पाणी आण. नाही नाही, मला प्यायला पाणी नकोय, मला अंघोळीला पाणी. हो, त्याचसाठी आणतोय पाणी. आणि म्हणजे बाथरूम मध्ये नॉर्मली पाणी असतं ना, आणतो. मला कळलं नाही. नाही म्हणजे असतं पाणी आमच्याकडे पण ते सकाळी 5 ते 6. एकदा 6 वाजले ना की आमच्या मोरीतलं पाणी गायब होतं आणि बाहेरच्या नळाला येतं. मोरी? मोरी म्हणजे बाथरूम. आणि पाणी जातं म्हणूनच तर आम्ही सगळे लवकर तयार होऊन बसतो. इन केस 6 नंतर अंघोळ करायची झाली तर तुम्ही कसे अंघोळ करता? तर बाहेरच्या नळाचं पाणी आणायचं आणि मग ते मोरीत घेऊन जायचं. मोरीमध्ये म्हणजे ते बाथरूम मध्ये न्यायचं, अंघोळ करायची. सोपं आहे सगळं. तुम्ही ताई हो, तुम्हाला कसं जमेल? मी घेऊन येतो ना. काही प्रॉब्लेम नाही, मी आणतो. द्या. हो, मी पाणी आणणार आणि गरम करून देणार. हे बघा, एनिवे मला गरम पाण्याने अंघोळ करायची सवय नाहीये. मला द्या तो. हो, पण हे जे तुम्ही नका आणू. हो, तुम्ही पाहुणे आहेत आमचे. बरं दिसतं का ते? आणि तसंही तुम्हाला नाही जमणार ते. तसे तुम्ही आणणार तसे मी आणणार ना. अहो एजे थांबा, म्हणजे मी जाते ना आणायला. तुम्ही कसं मावशी सांग ना ग. द्या मला द्या. एजे तुम्ही राहू द्या. बाबा बस, मी करीन ना मॅनेज. ओके, तुम्ही नका काळजी करू. द्या. ओ, एजे अगं ते
काय तुम्ही हा बरं दिसतं का ते? हा तुम्ही थांबवायचं नाही का? अहो जावई बापू गेलेत बादली घेऊन पाणी आणायला. मावशी बाबा तुम्ही काळजी करू नका, मी बघते, थांबा. तुम्ही पण ना खरंच कळत नाही तुम्हाला? बघा 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 कसं दिसतंय ते. हे आपलं घर म्हणजे ना नुसतं दारिद्र्याचं प्रदर्शन मांडले सगळीकडे. सगळं सेकंड हँड, सगळं मोडकं तोडकं सगळं तुटलंय. माझंच नशीब फुटकं. वा सावकाश ठेव रे. हा हा चला येते. ये. हा नीट जा, फोन करा पोचल्यावर. लीला नीट जा हा. हे जे काळजी घ्या स्वतःची. जे तुम्ही तुमच्या 3ही अटी मोडल्यात आणि माझ्या आईवडिलांना खुश करून टाकलं. खरंच मी त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाच्या बदल्यात काय वाटेल ते सहन करू शकते. सावकाश जा हा. हळूहळू चालवा गाडी. अच्छा अच्छा फोन कर ग, फोन कर. रुपा गाडीत सामान आहे, ते जयरामला सांग आणि घरात काढून आण. आणि दुर्गा मॅडमना विचार की सामानाचं काय करायचं. गुड मॉर्निंग एजय. तू इथे काय करतेस? अभिराम, लीला, आलात तुम्ही? बरं वाटलं असेल ना बाबांना तुम्हाला दोघांना बघून? आई, श्वेता इथे काय करतेय? अरे आत्ताच आलास ना बाळा. जा फ्रेश व्हा, नंतर बोलू आपण. जा. थांब लीला. नाही तुला पण प्रश्न पडला असेल ना की मी इथे काय करतेय. तू विचारलं नाहीयेस, पण तरी मी सांगते तुला. मी इथे आली आहे कारण मीच इथे येणं अपेक्षित होतं. हे घर आहे ना, हे माझं असणार होतं अगं. पण जिथे मी सून म्हणून येणार होते लीला, तिथे आज मला आश्रित म्हणून यावं लागतंय फक्त तुझ्यामुळे. श्वेता, श्वेता बाळा, मला तुझी नाराजी समजतेय, तुझा राग कळतोय, पण लीला आणि अभिराम आत्ताच आलेत ना, त्यांना फ्रेश होऊ दे. आपण नंतर आरामात बोलूया, यावर तोडगा काढूया. नाही आजी, तुम्ही प्लीज मला थांबवू नका. मी आजवर गप्प बसत आलीये, पण आता नाही. श्वेता, दुर्गाताई, तुम्हाला जर काही बोलायचंच असेल तर तुम्ही लीलाला बोला ना. मला का बोलताय सगळे? या खोटाड्या मुलीसमोर आता मी तरी गप्प बसणार नाहीये. बोल ना लीला, काय गरज होती ग तुला माझी जागा घ्यायची? हा, काय गरज होती एजंटशी लग्न करायची? तू मैत्रीण बनली होतीस ना माझी, आणि मग फसवलंस मला. एक नंबरची खोटाडी आणि चीटर मुली आहेस तू, चीटर. बस. मी कोणालाही फसवलेलं नाहीये. आणि तुम्ही का गप्पात? सांगा ना हिला मी फसवलं नाहीये ते. आणि तुम्ही एजे, तुम्ही काहीच बोलणार नाही आहात. काही मला वाटेल ते बोलते, खोटे आरोप करते. तुम्हाला आत्ताही काही बोलावंसं वाटत नाहीये? लीला, कोणाशी बोलतेस तू? तुला भान आहे का? हो, चांगलंच कळतंय मला. मी एका खोटारड्या माणसाशी बोलती. सो इतके दिवस मला चीटर म्हणत होता, पण खरं तर जो स्वतः चीटर आहे ना, त्याच्याशी बोलतीये मी. आणि हो, मी कोणाचं काही ऐकून घेणार नाही, कारण मी कोणालाही फसवलेलं नाहीये.
आणि तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते श्वेता, आपण दोघी ज्या व्यक्तीमुळे अडकलोय ना, ती व्यक्ती एजे आहे. आपल्या दोघींबरोबर जे काही झालंय ना, त्या सगळ्याला फक्त आणि फक्त एजे जबाबदार आहेत. दुर्गा वहिनी, तिचं धाडस बघताय ना, थेट एजंटवरती आरोप करते. हो ना, आणि तेही पुराव्यांशिवाय. पुरावा दिला ना त्या दिवशी, पुरावा तो मास्क, फोन बघितला नाहीत का तुम्ही? त्या पुराव्यांना काही अर्थ नाहीये लीला, त्यामुळे काही सिद्ध होत नाहीये. मग ह्या नियमाप्रमाणे मी गुन्हेगार आहे हे तरी कुठे सिद्ध झालंय? हे बास, भांडू नका ना. मग काय करू दुसरं आजी? हिच्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त झालंय माझं. आणि त्याचं हिला काडीचंही वाईट वाटत नाहीये. निर्लज्ज आहे ही दुर्गा वहिनी, हिला कसलीच लाज नाहीये. आणि गेली होतीस ना स्वतःच्या घरी, कशाला आली परत? मग कुठे जायला हवं होतं मी? कोर्टात घटस्फोट घ्यायला हवा होता का? नाती काय अशी संपतात? इतकं सोपं असतं का सगळं? आणि मी तर मुळात बस. रीजन पंजाब, राजमा मसाला. राजमा इज द इंडियन नेम फॉर किडनी बीन्स. पुढे आधी जे सांगितले ते टाईप कर ना. अहो झालं, तुम्ही सांगा. इन दिस पंजाबी राजमा चावल डेलिकेसी. झालं? हो तुम्ही विचारू नका हो झालं की नाही. माझं होतंय, तुम्ही सांगा ना, फक्त सांगत राहा. Cooked kidney beans are excitingly flavored with चला आज चालू ठेवा. चहा मला नकोय चहा. अगं घे तुम्ही थोडा. नको, तुम्ही सांगा. सरू मला दे. हा नको नको, म्हणजे लक्ष्मी मॅडम, ही काय वेळ आहे का चहा प्यायची? तुम्ही मला सांगा ना. ही माझी चहाची वेळ. पण काम पूर्ण कसं होईल? तुम्ही सांगा ना. मला मला पोळीवर तूप लागतं.
रूपाताई जरा तूप आणता का? अगं तू आण ना. रूपानं तूप आणलं काय आणि तू आणलं काय सारखंच आहे. रूपा ये बाळा तूप घेऊन ये. वाढ. अरे किशोर आलास तू. बरं झालं. चल आता हातपाय तोंड धुवून घे आणि आमच्या बरोबर जेवायला बस. अळूवड्या केल्या तुला आवडतात ना. चल ये. आजी काय अगं पिशवी पिशवी काय मी घेऊन जाणार आहे का कुठे? अरे तू हातपाय धुवून घे आणि पटापट ये जेवायला बस आमच्या सोबत. चल नाही चल, नाही चल. अगं म्हणजे मी मित्राकडे होतो त्यामुळे मी फ्रेश होऊन येतो. तुम्ही कंटिन्यू करा. हा अरे पण बर चल. आजी काय पिशवी तुम्ही कंटिन्यू करा. मी आलोच. हा थोडं फ्रेश होऊन आलो. ओके. अगं तू तरी त्याला सांगायचंच ना. नाही आजी, ते मला म्हणाले होते की ते जेवायला येतीलच असं नाही. असेल का ते काम असेल त्यांचं. बर रात्रीच्या जेवणामध्ये त्याला आळूवड्या वाढा. हं? हो आजी. लीला लीला तुला एजे खुनी असल्याचा पुरावा हवा होता ना. तुला हा पुरावा अंतरा आईच्या कपाटात सापडेल. बिंडोक एजे. इतकी वर्ष झाली अंतरा आईला जाऊन, पण अजूनही सामान जसंच्या तसं ठेवलंय. ज्या कपाटाला नुसता हात जरी लागला तरी एजेचं डोकं फिरतं, अशाच कपाटात जेव्हा लीला पुरावे शोधायला येईल तेव्हा पुन्हा एकदा घरात तमाशे होणार. लीला ऑल द बेस्ट. अंतराई तेवढा जरा पुरावा नीट ठेवा. हा अरे ही दीड दमडीची मुलगी आणि माज बघा. माझा फोन कट करते. मी सोडणार नाहीये तुला रेवती. हॅलो. का त्रास देतोयस? मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, कळत नाहीये का तुला? हे बघ, आपल्या दोघांमध्ये जे काही होतं ना ते संपलंय आता. हं, मला परत परत फोन करून त्रास देऊ नकोस. बाय बाय. हे बघ रेवती, आपल्यातलं प्रेम असं एका दिवसात संपणार नाही. हा तुला आधीच सांगून ठेवतोय. मला ह्यापुढे टाळण्याची हिंमतही करू नकोस, नाहीतर मी नाही तर काय. मागच्या वेळी तुझ्या घरी आलो होतो, यावेळी डिरेक्टली तुझ्या बाबांना भेटेन आणि त्यांना सांगेन की तू कशी माझ्यासाठी तुझी नस कापली होतीस ते. रेवती, तुला मिळवण्यासाठी मी वाटेल ते करू शकतो. हा याद राख. काय चाललंय? बघा ना, मी चिटिंग केली नाही तरी व्हॉट द हेल इज गोइंग ऑन?
सॉरी बाबा. तुला हे करायला बाहेर ठेवलं होतं? तुला पनिशमेंट दिली होती ना लीला? पनिशमेंट? कसली पनिशमेंट? हो, एजेंनी लीलाला रात्रभर घराबाहेर थांबण्याची शिक्षा दिली होती. काय? तिने एकटीने असं रात्रभर बाहेर थांबायचं? नुसतं थांबायचं नाहीये, रात्रभर उभं राहायचं. पण या शिक्षेची तिने मस्करी करून ठेवली आहे. मग काय, स्वतःला शिक्षा झाली आहे याचं जराही भान नाही यायला. काय कशी बोलते, काय वागते, या घरासाठी ना एकदम मिसमॅच आहे. मी सांगते तुम्हाला. छान. ही काल आलेली पोरगी सुद्धा लीलाला चुरू चुरू बोलायला लागली. आता चांगली भट्टी जमून आणली. हे जे तुझ्या ह्या आनंदी घरात आता फक्त भांडणं रंगणार. तुझ्यावर अन्याय झालाय मान्य आहे, पण तू या घरामध्ये पाहुणी म्हणून आली आहेस ना, आणि लीला या घरची सून आहे, तेव्हा तुला तिचा अपमान करण्याचा काही एक अधिकार नाही. अभिरामनं तिला शिक्षा दिली आहे ना, ती शिक्षा ती प्रामाणिकपणे भोगतीये. त्यात तिला कोणीही काहीही बोलायची काही एक गरज नाही. पण आजी मी फक्त आमच्या घरचा प्रश्न आहे श्वेता, तू यात न बोललेलंच बरं. बाबा, अहो पण एवढी अवघड शिक्षा तिला कसं जमेल रात्रभर उभं राहायला? जमेल मला, म्हणजे मी जमवी. आणि दुर्गा मॅडम, मी या शिक्षेची कुठल्याही प्रकारची मस्करी वगैरे केलेली नाहीये. मी खरंच पत्ते खेळत होते, पण मी उभीच होते पूर्ण वेळ. मी अजिबात बसले नाही. हवं तर तुम्ही विचारा ना, कोणालाही विचारा. हो सर, लीला मॅडम बोलतायत ते सगळं खरं आहे. म्हणजे पत्ते खेळत असताना मला वाटत होतं की लीला मॅडम उभ्या राहून माझे पत्ते बघतायत, म्हणून मी त्यांना सांगितलं अहो बसा ना, पण त्या बिलकुल बसल्या नाहीत, त्या उभ्याच राहिल्या. हो सर, म्हणजे त्या उभ्याच होत्या पूर्ण वेळ. होय, जे लीलावहिनी नाही बसली. बरोबर बोलतोय विश्वरूप. झालं तर मग वेगळं वळण, म्हणजे मनोरंजनाचं वळण दिलेलं आहे, त्यात तिचं काहीच चुकलेलं नाहीये. बरोबर. बस बस बस. लीला कुठलंही काम बरोबर करू शकत नाही, हे नक्की आहे. पण एजी, मी तर खरं. इनफ. तिच्या बरोबर अजून कोणाला शिक्षा भोगायची असेल त्यांनी पण इथे रात्रभर बाहेर उभं राहावं. ओके? अभिराम ऐक ना बाळा, बस झाली ना आता शिक्षा. घे ना तिला पण आत. चल बोलाव तिला. नाही आई, शिक्षा दिली आहे तर ती पूर्ण करावी लागेल. सकाळ झाल्याशिवाय तिला आत येता येणार नाही. And that's final. प्रमोद, बेबी, येणार आहेस? चल. तुला वेगळं सांगायचं का रे यश? नाही ताई, मी येतोय. लीला ग, आजी, मी ठीक आहे खरंच. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही जा आराम करा. आओ खरंच. तसे मी आत गेलेच नसते आणि मी बसणारही नाही. तर काही झालं ना तरी सुद्धा मी ही शिक्षा पूर्ण करून दाखवणार म्हणजे दाखवणार. पार्टनर, जमेल ना रे मला?
लीला लीला काय करतेस ते बघ. बघ, काही झालं ना तरी अजिबात झोपायचं नाही, असं झोपून चालणार नाही तुला. हा, जा करायचं. ओके, कम कम. सगळे झोपले पण मीच आपली जागी आहे. काय सकाळ झाली पण. म्हणजे मी रात्रभर इथेच उभी होते. म्हणजे लीला, तू शिक्षा पूर्ण करून दाखवलीस. बाबा म्हणतात ना ते खरे. मी एकदा एखादी गोष्ट ठरवली ना की ती मी पूर्ण करते. पार्टनर, थँक्यू थँक्यू. आता आज जाते. माझे पाय. चला बरं आहे, एजी नाहीयेत. आता मस्त झोपते. ही काय शिक्षा आहे? अशी शिक्षा कोण देतं का? निदान रात्रभर बाहेर बसायची तरी शिक्षा द्यायची. ऐको चला. तुला माहितीये कोणाचं कपाट आहे? माझ्या अंतराचं कपाट आहे. हाऊ डे यू टच इट. घरातल्या कुठल्याही माणसाला अलाउड नाहीये या कपड्याला हात लावणं. तर तू कशाला करते सगळं? आवडतात तुला चुका करायला? किती वेळ सांगायचं तुला? तुला सांगितलंय इथे यायचं नाही, तरी परत परत येत राहते इथे. तुला चुका करायला खूप आवडतात का? आउट. गेट आउट नाव.
तुला एकदा सांगून कळत नाही का ग? हा? पण आजींनी मला सांगितलं आता हीच माझी खोली आहे. कुठे जाऊ मी? आय डोंट केअर. आईच्या रूम मध्ये राहा नाही तर गेस्ट रूम मध्ये राहा, पण इथे परत यायचं नाही. हे बघ, हा दिवस माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आज अंतराचा बर्थडे आहे. प्लीज डोंट स्पॉइल इट फॉर मी. गेट आउट. जा आता. आणि 1 मिनिट लक्षात ठेव, परत माझ्या खोलीमध्ये पाय ठेवायचा नाही. तूच म्हणाली होतीस ना की माझ्या सगळ्या अटी तू मान्य करशील, तर ही पण एक कंडिशनच आहे. माझ्या खोलीत पाय न ठेवायची. जाता आउट.